नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम ठीक ना? आपलं क्रिएशन प्रेझेन्स आज घेऊन येत आहे पालीमधील जत्रा. पाली हे एक खंडोबाचं लग्न झालेलं गाव आहे. तिथं खंडोबा देवाचं लग्न झालं होतं. तुम्ही हे जय मल्हार मालिकेतून ऐकलेही असू शकेल. जर माहिती नसेल, तर मी तुम्हाला त्याची माहिती देऊ शकतो. हे NH हायवे 4 तिथून सातारा आणि कराडच्या मध्ये एक काशिळ नावाचं गाव आहे. तिथून पालीला जायला रोड जातो. काशिळ त्या NH हायवेपासून एक 4 ते 5 किलोमीटरवर पाली हे गाव आहे. तर पाहू शकता तुम्ही पालीकडे जाताना. पालीमध्ये खंडोबा आणि म्हाळसा देवीचं लग्न झालं होतं. असं असं मंदिरामध्ये लिहिलेलं आहे आणि असं तिथले लोकही म्हणतात. यात्रेच्या दिवशी एस-टी आपल्याला मंदिराच्या 2.5 किलोमीटर अलीकडे सोडते. तिथं आदर्शनगर एक गाव आहे, तिथे स्टॉप असतो त्यांचा आणि तुम्ही पाहू शकता, की यात्रेसाठी भरपूर अशी गर्दी असते. लाखोनी भाविक उपस्थित असतात तिथे आणि आता तुम्हाला मी दाखवतो जिथे म्हाळसा आणि खंडोबाचं लग्न लागलं होतं ती जागा अजूनही तिथेच असते आणि ह्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या यात्रेत ही सेम लग्नच असतं देवाचं. त्यासाठी लग्नाची मिरवणूक वगैरे काढली जाते. ती मिरवणूक सोहळा बघण्यासाठी लोकं लाखोनी उपस्थित असतात. हे पाहू शकता तुम्ही गर्दी. हा देवासाठी बनवलेला रथ आहे सध्या. 2015 पर्यंत ब देवाची मिरवणूक ही हत्तीवरून काढली जात होती. पण 2015 मध्ये काही अपघात घडल्यामुळे हत्तीवर बंदी आणण्यात आली आणि हा रथ तयार करण्यात आला. आता सध्या रथामधूनच देवाची मिरवणूक काढली जाते. पाहू शकता तुम्ही रथाच्या मागचं जे मंदिर दिसतं ते देवाचं मंदिर आहे. देव मंदिराच्या बाहेर 4 ते 5 या दरम्यान बाहेर मिरवणुकीसाठी काढला जातो आणि ती मिरवणूक 6 वाजेपर्यंत चालू असते. 6 वाजल्यानंतर देवाचं लग्न केलं जातं. पाहू शकता तुम्ही किती गर्दी दिसत आहे. हे जत्रा म्हटलं की खेळणे, दुकानं वगैरे असतातच. हे त्या मंदिराचं प्रवेशद्वार. अँड थँक यू गाईज. Thank you friends for watching this video. Must be subscribe and like for more videos of traditional short films and documentaries. Thank you so much.